तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त काही 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. सर्वजण मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट. सर्वजण मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट. उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. हा दिवस आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करीत आहोत. पण मित्रांनो, या स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 1947ला असला तरी त्या दिवसाला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली व आपला देश लोकशाही देश बनला. आज आपण येथे सर्वजण हसत मुखाने बसलेलो आहोत. आपल्याला सुवर्णक्षण पाहण्याची भाग्यता लाभलेली आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. जाने कितने मर मिटे हैं तब हमने आजादी पाई है. जाने आजादी पाई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई है. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच भारताचे स्वप्न साकार झाले. महापुरुषांनी, क्रांतिकारांनी, वीरांनी आपल्या देशासाठी त्यांचे जीवन वेचले आणि आपण आपल्या देशासाठी काय करतो? केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला रक्तदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. ग्रासलेल्या वसुंधरेला नवे रोप लावून देणे, नवसंजीवन करणे हे देखील देशप्रेमच आहे. घरातील, शाळेतील, परिसरातील कचरा काढणे हे देखील देशप्रेमच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांचे रक्षण करणे, सार्वजनिक वास्तूंचे जनक करणे, पाण्याचा जपून वापर करणे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे हे देखील देशप्रेमच आहे. मित्रांनो, काही देश विघातक शक्ती तर काही समाज विघातक व्यक्ती तरुणांना हाताशी धरून वेगवेगळे आमिषे दाखवून व्यसनाधी बनून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहे. त्यांचा लवकरच आळा घातला पाहिजे व बंदोबस्त केला पाहिजे.